हॅलो फ्रेंड्स, नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला ग्लोबल बायोडायव्हर्सिटी ही कशी पसरलेली आहे, किती मोठ्या प्रमाणात आहे याचा एक थोडक्यात अंदाज देण्यासाठी मी आज तुमच्यासमोर आलेलो आहे. तर आपण हॉटस्पॉट्स ऑफ बायोडायव्हर्सिटीच्या बाबतीत ऐकलेलं आहे ओके, की जास्तीत जास्त बायोडायव्हर्सिटी ही कमीत कमी भागामध्ये त्या रिजनमध्ये असते. आणि मग आपण नॉर्मन मेयर्स यांनी जे क्लासिफिकेशन दिलेलं आहे किंवा नेचरमध्ये त्यांनी 2000 सालामध्ये हॉटस्पॉट्सच्या बाबतीतले रिसर्च किंवा संशोधन जगासमोर आणलं आणि मग ही कन्सेप्ट मोठ्या प्रमाणात किंवा त्याचं कॉन्झर्वेशनच्या दृष्टीनं विचार सुरू झाले जगभरातच. तर सुरुवातीला 18 हॉटस्पॉट्स ऑफ बायोडायव्हर्सिटी, मग ते 24 2000च्या आसपास आणि त्यानंतर 34 म्हणजे कॉन्झर्वेशन इंटरनॅशनलच्या दृष्टीनं 34 हॉटस्पॉट्स, कदाचित आज तो नंबर अपडेटेड नंबर जास्तही असेल, हॉटस्पॉट्सच्या बाबतीत बोलतो आहे. जे भारतामध्ये सह्याद्री घाट आहे, नॉर्थ ईस्टर्न हिमालयन रेंजेस आहेत, अंदमान आणि निकोबार आयलँड्सचा हा एक तिसरा आणि चौथा हा नंतर ॲड झालेला आहे, आणि इंडो बर्मा रिजन चौथ्यामध्ये मी इथं सांगेन की हॉटस्पॉट्स म्हणून गणलं जातं. तर स्टॉकहोम कॉन्फरन्स 1972ला झाली, युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट, मग 92ची रिओ डी जानेरिओची कॉन्फरन्स होती, युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट. तर मुख्यत्वे करून हे जे कॉन्झर्वेशनच्या गोष्टी जगभरात चाललेल्या आहेत ना, इथं ह्या कॉन्फरन्सेसचा बेस आहे. तिथं ज्या गोष्टी डिस्कस केल्या गेल्या, जगभरातल्या प्रतिनिधींनी मांडल्या, हे रिसोर्सेस कॉन्झर्वेशन कसं महत्त्वाचं आहे इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी. मग आज आपण बोलतो सस्टेनेबिलिटीचा तो एक पिलरच आहे, तो एक बेस आहे आउट ऑफ 3 पिलर्स, सोशल, इकॉनॉमिक आणि एन्व्हायरमेंट. आणि विदाऊट एन्व्हायरमेंटल रिसोर्सेस इकॉनॉमिक डेव्हलपमेंट नॉट पॉसिबल, आणि सोशल अपलिफ्टमेंटसुद्धा. हे सगळ्या लिंक्ड आहेत, हे तुम्ही चांगलं लक्षात ठेवा. तर ह्यूज इफर्ट्स संपूर्ण जगभरात करण्यात आले, आणि मग स्पेसीज कॉन्झर्वेशनच्या बाबतीत असतील, आणि आजही मोठ्या प्रमाणात प्रत्येक देशाच्या इफेक्टिव्ह पॉलिसीज आणि त्यांचं इम्प्लिमेंटेशन, मग स्पेशली एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंटच्या बाबतीत असेल, आणि वेगवेगळे रिसर्च किंवा कॉन्झर्वेशन, प्रिझर्वेशन आणि प्रोटेक्शनचे प्रोजेक्ट्स, प्रोटेक्टेड एरिया असतील किंवा लॅबोरेटरीचा यूज करून असेल, हे सगळं होत आहे जगभरामध्ये. तर मी तुम्हाला सांगेन की या पृथ्वीवर खूप स्पेसीज आहेत. मग त्या खूप म्हणजे किती, तर फक्त 10 लाख स्पेसीज या इन्सेक्ट्सच्या आहेत, किंवा टोटल 15 लाख स्पेसीज आहेत असं एक सांगितलं जातं. तर काहीजण म्हणतात की हे अनुमान खूप मोठं आहे, ह्या 100 लाख म्हणजे 1 कोटी टोटल स्पेसीज असू शकतील. तर काही जणांचं अनुमान, तुम्हाला काही रेफरन्सेस वाचायला मिळतील, हे खूप आहे. म्हणजे काही जण म्हणतील की एवढे फक्त इन्सेक्टच स्पेसीज असू शकतील 100 लाख. तर एक जनरलाइज्ड आहे, 15 लाख असू शकतील. काही जण म्हणतात 30 ते 40 लाखच्या दरम्यान या पृथ्वीवर, जशी ह्युमन बिईंग एक 1 स्पेसीज आहे, मँजिफेरा इंडिका ही 1 स्पेसीज आहे मँगोची, तसे. आणि इन्सेक्ट्स, तर काही जण म्हणतात की मी 100 लाख असं तुम्हाला सांगितलं. आणि बऱ्याचशा स्पेसीज आपल्याला अननोन आहेत ह्युमन बिईंग्सला, तिथंपर्यंत मानवाचं पाऊल आजपर्यंत पोचलं सुद्धा नाही. पण होतं काय, आज मोठ्या प्रमाणात डॅमेज, डिग्रेडेशन, स्पेसीज असतील, फॉरेस्ट एरियाज असतील, इकोसिस्टीम्सचा आपण अभ्यास करतो, निसर्गातला मोठ्या प्रमाणावरचा इंटरफेरन्स असेल, डिग्रेडेशन जे काही चाललेलं आहे आपल्या डोळ्यासमोर चाललेलं आहे, आणि डेव्हलपमेंटच्या नावाखाली, एम्प्लॉयमेंटच्या नावाखाली, आर्थिक डेव्हलपमेंट, पैसे मिळवण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणातला इंटरफेरन्स आपण मोकळ्या हातांनी, आणि मी असंही म्हणेन विचार न करता करतो आहे.
आणि हे सगळे मिळून करत आहेत. आपण सगळे मिळून या एन्व्हायरमेंटवर आघात करतो आहे, डॅमेज करतो आहे, डिग्रेडेशन होतच आहे. लॉज आहेत, पॉलिसीज आहेत, तरीसुद्धा ते होतं आहे आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे. ते कमी झालं पाहिजे, कमी होऊ शकतं. तर वाईज यूज ऑफ धिस डायव्हर्सिटी किंवा जी ग्लोबल बायोडायव्हर्सिटी एक्झिस्ट होते संपूर्ण जगभरात, मुख्यत्वे करून फॉरेस्ट आणि मराईन, म्हणजे फॉरेस्ट हे डेझर्टचे फॉरेस्ट असतील, ट्रॉपिकल एव्हरग्रीन रेन फॉरेस्ट असतील, कोल्ड डेझर्टमधले असतील किंवा मराईन डायव्हर्सिटी, या सगळ्यांचं रक्षण, फ्लोरा आणि फाउनाचं रक्षण, वाईल्ड व्हरायटीज यांचं रक्षण हे झालं पाहिजे. आपण करू शकतो. याच्यामध्ये एव्हियन्स आहेत, बर्ड्स आहेत, मॅमल्स आहेत, इन्सेक्ट्स आहेत, याच्यामध्ये रेप्टाईल्स आहेत, व्हेजिटेशन, ही सगळी आपण बायोडायव्हर्सिटी म्हणतो, ही त्या झाडांशी रिलेटेड असते, जंगलांशी रिलेटेड असते. आपण वर्ड यूज करतो ना जंगल. जंगल हा एक नॅचरल वर्ड आहे. जंगल म्हटल्याबरोबर आपल्याला अनेक प्रकारचे प्राणी आणि वनस्पती एकत्र नांदताना, मी म्हणेन एकत्र सर्वाईव्ह होत असतात, रिप्रोड्यूस होत असतात आणि ते एकमेकांवर डिपेंडंटसुद्धा असतात. मग काही प्रे प्रेडेटर रिलेशनशिप किंवा ओव्हरऑल त्या इकोसिस्टीमचा बॅलन्स सुद्धा वेल मेंटेन केला जात असतो. आता मी रेप्टाईल्स किंवा स्नेक्सच्या बाबतीत तुम्ही ऐकलं असेल की ब्राझीलजवळच्या एका आयलँडवर एक काही छोटा हिल एरियाज आहेत, तर तिथं मोठ्या प्रमाणात, म्हणजे मला वाटतं डेन्सिटी ऑफ स्नेक्स ही संपूर्ण पृथ्वीवर तिथं जास्त प्रमाणात, जी आपल्याला नोन आहे, आणि जिथं जायला ह्युमन बिंग्सना बंदीसुद्धा असेल. तर डेन्सिटी ऑफ स्नेक्स आणि एका हिलवर संपूर्ण स्नेक्सनी व्यापलेलं ते आयलँड, अशा बऱ्याचशा अद्भुत आणि सरप्रायझिंग वंडर्स ऑफ द नेचर आपल्या पृथ्वीवर आहेत. आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहिती नाहीत, आजही माहिती नाहीत. टेक्नॉलॉजी आहे, सायंटिफिक ॲडव्हान्समेंट आहे, ओव्हरऑल त्या कशा प्रोसेस करतात, फंक्शनिंग करतात, बायोडायव्हर्सिटीचे आयडेंटिफिकेशन असेल, खूप गोष्टी आहेत. ट्रिमेंडस, ह्यूज, मॅसिव्ह हे शब्दसुद्धा कमी पडतील की किती त्याचा अभ्यास करणं आणि त्या गोष्टी शिकून आपल्या मानवी प्रगतीसाठी त्यांचा वापर करणं. तर जगभरात ह्याला एक शब्द आहे, जैव विविधतेचे भांडार. भांडार हा शब्द मी वापरेन मराठीमधला. तर डायव्हर्सिटी ही जी काय आहे, ह्याच्यामुळे इकोसिस्टीमला स्टॅबिलिटी येते. जास्तीत जास्त डायव्हर्सिटी तेवढी जास्त स्टॅबिलिटी त्या इकोसिस्टीमला असते आणि मग मी लेस वल्नरेबल टू दी ओव्हरऑल फंक्शनिंग ऑफ इकोसिस्टीम. हे इतर चेंजेसना, निसर्गातल्या घटनांना स्ट्रॉंगली अपोज करू शकतं. तर इक्वेटोरियल बेल्ट असेल, ट्रॉपिकल एव्हरग्रीन रेन फॉरेस्ट असतील, ओके, इथं खूप मोठ्या प्रमाणात डायव्हर्सिटी आहे. म्हणजे काही जण म्हणतात 60 तर 80%, 60 ते 80% पर्यंतची बायोडायव्हर्सिटी ही पृथ्वीवरची या बेल्टमध्ये, इक्वेटर आणि ट्रॉपिकल बेल्टमध्ये ही सामावलेली आहे. कारण इथं फेवरेबल कंडिशन्स जास्त प्रमाणात आहेत, हे लक्षात घ्या. न्यूट्रियंट्स असतील, वॉटर अवेलेबिलिटी असेल, सनलाईट असेल, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण असेल, तर आपल्याला माहिती आहे आपण कशासाठी या सर्व गोष्टींचा वापर करतो. तर त्याच्यापूर्वी मी एक सांगेन की ही जी डायव्हर्सिटी आहे हे स्टँडिंग बायोमास आहे. त्याच्यामध्ये कार्बन सिक्विस्टर्ड झालेलं आहे. ओशन्स तर कार्बनचं सिंक म्हणून ॲक्ट करतात, ग्लोबल वॉर्मिंग एनहान्स्ड ग्रीन हाऊस इफेक्टला रिड्यूस करतात, किंवा ह्या व्हेजिटेशनसुद्धा या कार्बनला ॲब्सॉर्ब करून घेतात. तुम्हाला माहिती आहे बेसिक एलिमेंट्स ऑफ लाईफ CHO आयुष्याच्या
ऑर्गॅनिझम्सच्या सजीवांमधले महत्त्वाचे घटक 3 कोणते आहेत किंवा 4 म्हणेन मी, CHO अँड N. आणि ह्यातूनच पुढं मग फॉर्मेशन होतं. मी आणखी सांग यूजेसच्या बाबतीत पण मेडिसिन्ससाठी यूज करतो, इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी ह्या बायोडायव्हर्सिटी. तर हे रिसोर्सेस आहेत म्हणून तर आपण आहोत. म्हणजे जेव्हा मी ग्लोबल बायोडायव्हर्सिटीचा विचार करतो तुम्हाला सांग, तेव्हा इथं फ्लोरा आणि फाउनाच्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत. सोशल अपलिफ्टमेंट असेल, कल्चरल, रिक्रिएशनल, इथिकल असेल किंवा इकॉलॉजिकल सर्व्हिसेस आहेत त्या आपल्याला मिळतात. आज आपण इथं जो मोकळा श्वास घेतो, शहरांमध्ये तसा तो घुसमटलेला आहे. प्रदूषण असेल, कंजेस्टेड घरं असतील, पण थोडंसं शहरांच्या बाहेर जाऊन शेतीमध्ये किंवा विलेज एरियात तुम्ही बघा, ती हवा, ती प्रसन्नता, तो फ्रेशनेस तो वेगळा आहे. आणखी मी सांगेन की या बायोडायव्हर्सिटीमध्ये आपण म्हणतो ना अँटी मायक्रोबियल प्रॉपर्टीज आहेत. इथं वेगवेगळे अँटी फंगल प्रॉपर्टीज आहेत. मग अँटीबायोटिक आपण डेव्हलप केलेले आहेत. पेनिसिलिन असेल किंवा क्विनिन असेल, आणखी काही असे हजारो प्लांट स्पेसीज आहेत. आयुर्वेदा सिस्टीम तर याच्यावरच पूर्ण डिपेंड आहे, हेल्थ रिलेटेड. तर अनेक प्रकारचे फॉर्म्युले किंवा केमिकलचं सिंथेसिस या प्लांट व्हरायटीजमध्ये, ॲनिमल व्हरायटीजमध्ये होत असतं आणि त्याचा आपण वापर आपल्या आरोग्यासाठी, आपल्या ओव्हरऑल इतर गोष्टींसाठी, मग फार्मा इंडस्ट्री असतील आणि त्याचं मोर प्रोडक्शन करून त्याचं सेल, बिझनेस, प्रॉफिट अशा गोष्टी असतील, एम्प्लॉयमेंट असेल, या सर्वांसाठी होत असतं. तुम्हाला माहिती आहे सायलेंट व्हॅली हा भारतातलं एकमेव ट्रॉपिकल एव्हरग्रीन रेन फॉरेस्ट आहे. आता सेव्ह सायलेंट व्हॅली मुवमेंट ही 1960s नंतर, त्याच्या थोडीशी अगोदर सुरू झाली होती आणि त्यांनी तिथल्या लोकांनी अपोज केला की आम्हाला डेव्हलपमेंट नको, पण आम्हाला ही व्हॅलीचं रक्षण किंवा जो काही छोटा एरिया त्या डॅमच्या बॅकवॉटरमुळं सबमर्ज होईल परमनंटली, तो सुद्धा नको आहे. आणि ते एक सक्सेसफुल एक्झाम्पल होतं की डेव्हलपमेंट हवी की कॉन्झर्वेशन. आणि ट्रॉपिकल एव्हरग्रीन रेन फॉरेस्टचा तो पॅच असेल किंवा तो एरिया त्यावेळच्या प्लॅननुसार तो प्रोटेक्ट केला गेला एका अर्थानं. मग यात सरकार तेव्हाच्या डिसिजन्स आणि लोक दोघांनी मिळून ठरवलं की आपल्याला काय करायचं आहे. आणि अशी आदर्श उदाहरणं आपल्याला भविष्यात इतरांसाठी द्यायचे. मग ते चिपको आंदोलन असेल, सेव्ह सह्याद्री बचाव आंदोलन असेल, अप्पिको आंदोलन असेल कर्नाटकातलं, आणखी बऱ्याचशा मुवमेंट भारतामध्ये केल्या गेलेल्या आहेत की जंगलांचं, या डायव्हर्सिटीचं संरक्षण व्हावं म्हणून. तर ओव्हरऑल मी सांगेन की स्पेसीज रिचनेस, आपण शॅनन्स आणि सिम्पसन डायव्हर्सिटी इंडेक्सेस काढतो, डेन्सिटी किती आहे, नंबर किती आहे, पॉप्युलेशन किती आहे, स्पेसीज किती आहेत आणि प्रत्येक स्पेसीची ओव्हरऑल की पॉप्युलेशन किती आहे, हे ओव्हरऑल ठरवण्यासाठी असे काही गोष्टी आहेत. तुम्ही हेही ऐकलं असेल की पॉईंट रिचनेस म्हणजे काय, अल्फा बीटा गॅमा लेवलची डायव्हर्सिटी आणि तो रिचनेस तो कसा असतो, थोडंसं याच्याबद्दल तुम्ही वाचा. तर बॅक्टेरिया, व्हायरसेस या संपूर्ण जगभरात व्यापलेल्या आहेत. मी तर म्हणेन की हे जग मायक्रोब्सचं आहे. या जगात सर्वात जास्त डॉमिनन्स जर कोणाचा असेल तो मायक्रोबियल पॉप्युलेशनचा आहे. सगळ्यात जास्त संख्या आणि नंबर कोणाचे आहे तर तो मायक्रोब्सचा आहे असं मी म्हणेन. आणि मग पाठोपाठ इन्सेक्ट्स. तर आपल्याला सिंगल सेल्ड अल्गीज या पृथ्वीवर दिसतील, फंजाय, मशरूम ह्या व्हरायटीज आहेत, फिश आहेत, फिशच्या शेकडो व्हरायटीज आहेत, कोरलच्या शेकडो व्हरायटीज आपण वेगवेगळ्या ठिकाणी पाहू शकतो, अर्थ वॉर्मच्या व्हरायटीज आहेत, डेट्रिटिव्होर्स आहेत, स्नेल्स असतील किंवा माइट्स,
कॉक्रोचेस असतील, म्हणजे जे आपल्या घरात सुद्धा आढळतात, ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. त्यानंतर ॲम्फिबियन्सच्या वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत, जगभरात आहे. मी जगाची बायोडायव्हर्सिटी याच्या आणि थोडंसं इंडियाशी रिलेशन हे थोडं मी तुम्हाला इथं सांगतो आहे की, आणि हे भारतातही आहे. भारतात हॉटस्पॉट्स 4 आहेत, पूर्वी 2, आता ते एक्सटेंड करून 4. तर ओव्हरऑल ह्यूज एक रिप्रेझेंटेटिव्ह कंट्री आहे आपली. रेप्टाईल्स आहेत या जगभरात अनेक प्रकारचे, शेकडो थाउजंड्स बर्ड्सच्या स्पेसीज आहेत, मॅमल्स आहेत. मग यात मुख्यत्वे करून आपण कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्स अशी विभागणी केलेली असते, म्हणजे ज्यांना वर्टेबल कॉलम आहे किंवा वर्टेबल कॉलम नाही, किंवा मग इतर प्रकारचे अनेक सजीव इन्सेक्ट्स असतील, त्यांच्या कॅरेक्टर्सनुसार मॉर्फॉलॉजिकल फीचर्सनुसार वर्गीकरण केलेले आहे. ते बऱ्याच मोठं वर्गीकरण आहे. इश्चुरीज आपल्याकडे आहेत, तिथली डायव्हर्सिटी खूप असते. छोटासा एरिया आणि मोठ्या प्रमाणावर इकोसिस्टीम्सचं तिथं फंक्शनिंग चाललेलं असतं. एनर्जी इनटेक, प्रोडक्टिव्हिटी, न्यूट्रिएंट सायकलिंग, ह्यूज व्हरायटीज छोट्या जागेत. इश्चुरी हे ग्रेट एक्झाम्पल आहे की डायव्हर्सिटी म्हणजे काय असते, किंवा फंक्शन, इकोसिस्टीम्स कशा फंक्शन करतात. समुद्र आपण म्हणतो हा तर एक नैसर्गिक साधन संपत्ती आणि जैवविविधतेचे भांडार आहे, लक्षात ठेवा तुम्ही. आता आपण म्हणतो या स्पेसीज इथं एक्झिस्ट करतात. आजपर्यंत पृथ्वी जन्माला आल्यापासून मी असं म्हणेन की कोट्यावधी स्पेसीज आल्या आणि गेल्या, एक्सटिंक्ट झाल्या, कायमच्या नामशेष झाल्या, कोणालाही त्या माहिती नाही आहेत. पण मी असंही म्हणेन की आज आपण इथं जे काही स्पेसीज एक्झिस्ट होत आहेत हे त्यांचा इव्हॉल्युशन किंवा त्यांच्या थ्रू हे पासआउट झालेलं संपूर्ण पृथ्वीचं जेनेटिक मेकअप आहे. तर ह्या जेनेटिक मेकअपमध्ये ती हिस्टरी कुठेतरी आपल्याला दिसून येते. तर कोट्यावधी तो शब्द कमी पडेल, स्पेसीज आल्या आणि एक्सटिंक्ट झाल्या, कायमच्या नामशेष झाल्या. आणि एक्सटिंक्शन इव्हेंटसुद्धा मोठे मोठे जे ग्लोबल इव्हेंट्स, व्होल्कॅनो असतील किंवा ॲस्टेरॉईड अटॅक असतील, जे काही म्हणजे कदाचित तितकं पास्टमध्ये जाणं आणि सगळ्या गोष्टी समजून घेणं हे आपल्या इमॅजिनेशनच्या पलीकडचं असेल, पण हे असं झालेलं आहे. फॉर्मेशन, डिस्ट्रक्शन, बर्थ अँड डेथ हा निसर्गाचा नियम आहे. म्हणजे लय, म्हणजे निर्मिती, लय आणि प्रलय होऊन नष्ट होणं आपण काही करू शकत नाही. आणि हीच ती नैसर्गिक शक्ती आहे. आपण किंवा ऑर्गॅनिझम्स हे निसर्गातल्या घटकांशी आपण ॲडॅप्ट करतो, चेंजेस करतो. ते क्लायमॅटिक गोष्टी असतील किंवा ओव्हर एक्सप्लॉयटेशन रिलेटेड असतील गोष्टी, पोल्युशनचा एक विषय आहे. म्हणजे जे ऑर्गॅनिझम्सना नष्ट होण्यास मुख्य कारणं जी आहेत, किंवा इकोसिस्टीम्सचं डिस्टर्बन्स, त्याच्या बॅलन्स जो काय आहे ना, डेलिकेट बॅलन्समध्ये तो डिस्टर्बन्स होतो. तर ओव्हरऑल तुम्हाला माहिती आहे जेनेटिक, स्पेसीज आणि इकोसिस्टीम लेवलला ही डायव्हर्सिटी, जगभरातली डायव्हर्सिटी, जीन्स, वेगवेगळ्या इकोसिस्टीम्स, लाखो इकोसिस्टीम्स या पृथ्वीवर आहेत असं मी म्हणेन, आणि स्पेसीज. आणि या स्पेसीज 15 लाख, 50 लाख आणि 100 लाख पण असू शकतील. असं वेगवेगळे एस्टिमेट्स आहेत, वेगवेगळे रिपोर्ट्स. जितकं जास्त ॲडव्हान्समेंट होईल, जितका जास्त रिसर्च होईल, तितके आपल्या जगासमोर येत आहेत. जवळपास 2.5 लाख फॉसिल फ्युएलचा स्टडी आजपर्यंत केले गेलेला आहे. आणि दरवर्षी नवनवीन, म्हणजे 1500 असतील, 2000 असतील, असे फॉसिल्स जगभरात सापडत असतात. तर जेवढी ॲडव्हान्समेंट जास्त, तेवढा अभ्यास जास्त होईल आणि आपल्याला या सगळ्या गोष्टी कळून येतील. तर मी तुम्हाला इथं सांगेन की
ह्या जगात इन्सेक्ट्सचं डॉमिनन्स आहे, बॅक्टेरिया आहे, फंजाय आहे, माइट्स आहेत, प्रोटिस्ट सारखे लोक. आणि मी पुन्हा का सांगतोय, मिलियन्समध्ये काही मिलियन्समध्ये यांचा स्पेसीज म्हणतोय मी, नंबर नाही, स्पेसीज या पृथ्वीवर असू शकतात. बघा ही डायव्हर्सिटी किती मोठी आहे. हे पृथ्वीवरचं सजीवांचं साम्राज्य कसं आहे. तर लिव्हिंग प्लॅनेट इंडेक्स हा पॉप्युलेशन बेस्ड इंडिकेटर आहे. ते काउंट करतात पॉप्युलेशन स्पेसीज वाईज आणि त्याचे रिपोर्ट्स पब्लिश केले जातात. त्यानंतर तुम्हाला इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर ते रेड डाटा बुक पब्लिश करतात, किंवा ते एंडेंजर्ड, थ्रेटन्ड अशा पद्धतीचं, क्रिटिकली एंडेंजर्ड अशा वेगवेगळ्या पद्धतीचं क्लासिफिकेशन करून ते दरवर्षी रिपोर्ट्स जगासमोर आणत असतात. तर तो एक IUCN रेड लिस्ट इंडेक्स हा एक महत्त्वाचा भाग आहे आपल्याला जर अपडेटेड लिस्ट चेक करायचे असतील तर. तर मी तुम्हाला सांगेन ह्या जगाचे बायोजिओग्राफिक रिराम्स आहेत. मुख्य भाग क्लायमेट आणि जिओग्राफीच्या दृष्टीनं केलेले आहेत, जिथं ही डायव्हर्सिटी किंवा हे वेगळेपण, डायव्हर्सिटीचं वेगळेपण किंवा ह्या स्पेसीज का व्हॅरिएबल आहेत हे आपल्या लक्षात येतं. तर निआर्टिक आहे, पॅलिआर्टिक हे एक रिजन आहे, आफ्रोट्रॉपिक हा तिसरा जगाची डिव्हिजनमध्ये बायोजिओग्राफीच्या दृष्टीनं तिसरा आहे. नंतर इंडो मलाया हे एक रिजन आहे ज्यात भारताचा समावेश होतो. ऑस्ट्रेलेशिया आहे. निओट्रॉपिक हा एक भाग आहे जगाचा. आणि शेवटचा ओशियानिया अँड अंटार्क्टिक रिजन हा एक बायोजिओग्राफिक रिलाम्समध्ये याचा समावेश होतो. तर हे टोटल 7 जगाचे मुख्य बायोजिओग्राफिक, म्हणजे भारताचे सुद्धा आहेत, बायोजिओग्राफिक क्लासिफिकेशन ऑफ इंडिया. तर मी पुन्हा थोडं हॉटस्पॉट्सकडे वळेन की नॉर्मन मेयर्स यांनी हॉटस्पॉट्स डायव्हर्सिटी ही सांगितली की त्याचं क्लासिफिकेशन केलं आणि हॉटस्पॉट्स म्हणजे काय असतात हे समजावून सांगितलं किंवा काय असू शकतात. नेचर हे एक जर्नल आहे, 2000 साली त्यांनी तो पेपर, त्यांचा रिसर्च पब्लिश केला होता. आणि सिग्निफिकंट लेवल ऑफ बायोडायव्हर्सिटी ज्या भागात असते त्यांनी काही क्रायटेरिया ठरवून दिल्या होत्या आणि त्यानुसार मग हॉटस्पॉट ही कन्सेप्ट जगासमोर आली. भारतात 4 आहेत, 4 आहेत असं म्हणतात. पूर्वी 2 होते, आता 4 झालेले आहेत. त्याचे काही रेफरन्सेस तुम्हाला वाचाव्यास मिळतील. तर मी सांगितलं पूर्वी सुरुवातीला 18, मग 24, 34, आता कदाचित आणखी थोडा नंबर या हॉटस्पॉट्स ऑफ बायोडायव्हर्सिटीचा वाढलेला असेल. तर ओव्हरऑल कमीत कमी जागेत जास्तीत जास्त स्पेसीज, व्हरायटी आणि पॉप्युलेशनसुद्धा त्याच्याशी रिंक्ड काही क्रायटेरिया आहेत त्या त्यांनी याच्यामध्ये डिसाईड केलेले आहेत. तर मी आज तुम्हाला ओव्हरऑल जागतिक जैवविविधता आणि ती कशी व्हॅरिएबल आहे, रिलाम्स काय आहेत बायोजिओग्राफिक, आणि ओव्हरऑल आपलं आणि त्याचं असणारं नातं. वी आर इनहेरंट पार्ट ऑफ नेचर. तुम्ही हे समजून घ्या आणि या निसर्गाशी आपल्याला समतोल राखायचा आहे. निसर्गाच्या नियमांनुसार आपल्याला पुढे जायचं आहे हे लक्षात घ्या. तर एवढं बोलत मी माझे आजचे शब्द थांबवतो. पुढच्या वेळेला असाच एखादा टॉपिक घेऊन मी तुमच्यासमोर येईन. थँक्यू. बाय बाय.